स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ. असं होणार नव्हतं, कारण आर्थिक सत्ता स्थानं तुम्ही पाहिले 3 दिवस एवढी मोठी पैशाची वाटप होती. सामान्य माणूस या पैशापुढे टिकू शकत नाही, एवढंच मला म्हणायचं. आता काय रणनीती पुढची? नाही, आम्ही सातत्याने लोकांच्या बरोबर राहणार, काम करत राहणार, लोकांच्या बाजूने काम करणार, लोकांच्या हिताचं जे जे असेल त्याच्यामध्ये आम्ही सगळेजण काम करू. आणि आम्हाला याच्यातून एक गोष्ट नक्की झाली आहे, जे लोकांना कदाचित एखाद्या निवडणुकीमध्ये साध्य होत नाही, पण ज्या पद्धतीने आम्ही काम करू ती पद्धत लोक मान्य करतील तिथपर्यंत आम्ही काम करत राहू. आता तुमची आघाडी एकत्रित दिसेल का भविष्यात? 100% आम्ही सगळे लोक एकत्र काम करू. आमचा उद्देश एकच आहे. आणि शेवटी आंबेगाव तालुक्यामध्ये तुम्ही गेल्या अनेक वर्ष जर बघितलं असेल तर जिथे जिथे सीट आमची गेली आहेत काठावर, आता समजा इथला आमचा प्रशांत गेलाय, त्याची 200-300 मताचा फरक आहे. 300 मतातून गेलेला कार्यकाळ आहे, जिथे पैशाचा खूप मारा झालाय, अशा ठिकाणी फरक पडतोय. आणि तो आम्हाला सक्सेस आहे. आम्ही चिंता करत नाही, आम्ही लढणारे कार्यकर्ते, हटणारे कार्यकर्ते नाही. मतदारांना काय आव्हान? मतदारांना एवढंच आव्हान करे, झालेला पराजय मोठ्या मनाने मी मान्य करतोय. तुमच्या पुन्हा एकदा सुखदुःखात अडचणीत 100% आम्ही उभं राहू आणि लोकांच्या हिताचं काम करण्याचा प्रयत्न करू. शेवटी एका यात्रेने देव म्हातारा होत नाही, यात्रा एक करत राहिल्या पाहिजे आणि त्या याच्यामध्ये यशाच्या बाजूने जाण्याची, कदाचित एखादी छोटी लढाई हारलो तो उद्या याच्यापेक्षाही मोठी लढाई जिंकू, असं त्याच्यातून आम्ही माग होऊन जाणार नाही, ते पुढेच जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. तुम्ही काय आव्हान कराल मतदारांना? मतदारांना काय, कालही आम्ही मतदारांसोबत होतो, आजही आहोत आणि पुढे देखील राहणार आहोत. त्यामुळे मतदारांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला तो सार्थ त्या ठिकाणी ठरवून दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आम्ही लोकांकरता लढत राहू. एवढंच. मतदारांना खूप खूप मनापासून धन्यवाद. मेंगडेवाडी बाबत काय म्हणते तुमचं गाव? माझ्या गावाने माझा नवस होता गणपतीला, तर माझं गाव हे गणपती नवसाला पावतो आणि निश्चितपणे त्यांनी केलं. माझं गाव प्रचंड पैशाचा मारा असून सुद्धा आम्हाला लोकांना प्लस झालेला आहे, हेच माझ्या दृष्टीने खूप महत्वाचं. निरगुड सर बाबत काय म्हणणार? पहिलं मेंगडेवाडी निरगुड सर जवळ बराडे एकत्रच होतं, आता नाही असलं तरी एक 5-25 वर्षाचा कालावधी गेलेला आहे. मतासाठी आम्ही म्हणणार नाही हे गाव माझं की ते गाव माझं, पण लोकांवर प्रचंड दबाव होता, असणाऱ्या कार्यकर्त्याला उभा राहता येत नव्हतं, वेगवेगळ्या कारणाने मागं पुढं झालं आणि त्याच्यातून पुढच्या लोकांनी त्याचा फायदा उचललेला आहे. ही जी निवडणूक होती, तुम्हाला काय वाटते कशा पद्धतीने ही निवडणूक लढली गेलेली आहे आणि कसं काय तुम्हाला वाटते, काय सांगता? नाही, ही निवडणूक फक्त सामान्य माणूस विरुद्ध अर्थकारणात ताकद असणारी माणसं अशी निवडणूक लढली. तुम्ही कधी तपासा, जनमानसाचा कौल घ्या, जरी तुम्हाला याच्यामध्ये जिंकलेला असेल तर गावागावामध्ये तुम्हाला पैशाचे व्हिडिओ आहेत आमच्याकडे. किती किती पैसे, 2-2, 5-5 हजार रुपये मताला वाटल्यावर आम्ही का टिकू शकतो, कसं टिकू शकतो, हा प्रश्न आहे आमच्या. आता इथून पुढची तुमची भूमिका कशी काय असते? नाही, आम्ही लोकांच्या बरोबर आहे, लोकांसोबत काम करत राहू, लोकहिताच्या कामात आम्ही सगळेजण अग्रभागी राहू, त्याच्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही. आणि शेवटी असं आहे, आम्ही जर याच्यापासून बाजूला पडलं तर कदाचित सत्ताधाऱ्यांचा जो मगरूरपणा आहे हा प्रचंड वाढेल आणि सामान्य माणसाला याच्यातून न्याय मिळणार नाही. म्हणून त्यांच्या का वहिनीसाठी आम्हाला सोबत राहावं लागेल आणि काम करावं लागेल. बरं, महाविकास आघाडीचा पॅटर्न काय म्हणणार यात? म्हणजे आता ही निवडणूक झाली, याच्याबाबत काय मत एक नेते म्हणून तुम्ही? पॅटर्न आमचा यशस्वी झाला असं मी म्हणेन. जे उमेदवार आमचे गेलेले आहेत ते थोडेफार मतांनी तिथे गेलेले आहेत. त्याच्यामध्ये जारकरवाडी पंचायत समिती गणाचा उमेदवार, त्यांचा काठावरती निसटता प्रभाव झाला. जिल्हा परिषदची प्रशांत अभंगाची जागा आहे, ती देखील थोडक्या मतांनी गेलेली आहे. तशाच प्रकारे अजून काही गणांमध्ये तशी परिस्थिती माझ्याकडे पूर्ण सगळी आकडेवारी नाहीत, परंतु लोकांनी चांगल्या प्रकारची साथ आम्हाला दिलेली आहे. ती देखील आपल्याला जवळपास 10 गणांपैकी 9 गणांमध्ये घड्याळाचे उमेदवार निवडून आले. ते एका ठिकाणी तुमच्याच गावातून तुमचं जिथं तुमचं पालिकेला तुम्हाला होतं त्या गटात त्या गणातून तुमचं म्हणणं चुकीचं आहे. दोन उमेदवार तुतारीवरचे पंचायत समितीला 2 उमेदवार, श्वेताताई ढोबळे आल्यात, प्रियंकाताई वाघ आल्यात, त्यानंतर प्रीतीताई थोरात या देखील तुतारीवरती ही 3 उमेदवार त्या जिल्हा परिषदेला निवडून आलेले आहेत. आणि इकडे पंचायत समितीचं बलाबळ पाहता राष्ट्रवादी सत्ता त्या ठिकाणी पाहिलं मिळतं. ठीक आहे, त्यांची सत्ता आली, त्यांचं अभिनंदन. ते सत्तेमध्ये होते,
सगळी त्यांच्याकडे हातात आहे. पण आमच्या उमेदवारांनी चांगल्या प्रकारे लढत दिली सत्तेच्या विरोधामध्ये, ते पण आपल्याला नाकारता येणार नाही. एक वळसे पाटील कुटुंब म्हणजे दिलीप वळसे पाटील, किरणताई किंवा पूर्वाताई या अनुपस्थित असताना जे यश मिळालं त्याबाबत काय वाटतंय तुम्हाला? एकंदर काय वाटतंय? नाही, आता ते फॉर्म भरण्यापर्यंत ते या निवडणूक प्रक्रियेमध्ये सगळे होते. नंतर का आले नाही हे काय मला काही सांगता येणार नाही. परंतु सगळी जी यंत्रणा होती, सगळ्या संस्था आहेत. आता मग काउंटिंगला तुमच्याकडे व्हिडिओ आहेत, सगळे कारखान्याचे कर्मचारी, शरद बँकेचे कर्मचारी, सगळी यंत्रणाच आहे ना. आणि तिकडं कारखान्यामध्ये देखील कर्मचाऱ्यांना आता नंतर हजेऱ्या लावतील त्यांच्या सगळ्यांच्या, ते आपल्याला पाहायलाच भेटेल सगळ्यांना. सगळे पैसे वाटायला कोण होती यंत्रणा गावोगाव. पण हे टिकत नाही, लोकांना हे मान्य आहे. परंतु आम्ही एक सांगतो, जनतेला देखील सगळ्यांना माहिती, पण हे फार काळ टिकत नाही. सत्ता कुणीही किती तिचा स्वतः करता जर वापर करत असेल, हे फार काळ टिकत नाही. योग्य वेळ आल्यानंतर जनता त्यांना धडा. ही लढाई एकत्रित असूनही म्हणजे अपयश येण्याचं कारण काय सांगा? नाही, हे पहा, त्याच्यात बऱ्याचशा काही गोष्टी झाल्या. अजितदादांचं झालेलं अपघाती दुर्दैवी निधन आणि त्याच्या माध्यमातून देखील काही प्रमाणामध्ये सहानुभूती देखील असू शकते, ते देखील आपण नाकारू शकत नाही. तशाच प्रकारे राष्ट्रवादीच्या बाबत जी संभ्रम अवस्था आहे की 2 राष्ट्रवादी एकत्र होणार, मग यांचं काय होणार, त्यांचं काय होणार. परवाच्या दिवशी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी लोकांना अपील केलं, ते तुतारीवर निवडून आले आणि त्यांनी सांगितलं घड्याळाला मतदान करा. आता हे तुम्हाला सगळ्यांना माहिती, पण अशी थेंबे थेंबे तळ साचत, तर त्यांचं तळ साचलं. सगळ्यांनी त्यांना हे दिलं, पण आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांच्या विरोधामध्ये सत्ताधाऱ्यांच्या विरोधात फाईट दिली, ही काही कमी नाही. ही एकी पुढे दिसन अशीच की कसं काय सांगा? राहणार, आम्ही एकत्र राहू. आम्ही ज्या करता एकत्र आलोय त्या करता आम्ही एकत्र राहू. काउंटिंगच्या कर्मचाऱ्यांबाबत तुम्ही आता प्रश्नचिन्ह निर्माण करताय, मग तुम्हाला वाटतं ही निवडणूक किंवा ही मतमोजणी पारदर्शक झाली काय प्रश्नचिन्ह निर्माण करताय? आणि तिथं काय पहिल्यापासूनच आम्ही सांगतो, सत्तेचा दुरुपयोग संस्था ज्या आपल्यासाठी आहे, लोकांसाठी आहेत, ती कर्मचारी सगळी जर ते काम करते, तिथल्या संस्थेतलं काम सोडून अशा पद्धतीनं जर काम करत असतील, की आज कारखान्यामध्ये 600-700 कामगार आहे, बँकेमध्ये डायरेक्ट मतदारांपर्यंत पिशव्या घेऊन जर ते पळत असतील, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि कारण त्या लोकांचा समजा शेतकरी कामगाराचा स्टाफ, त्यांचा रोज डे टू डे त्या शेतकऱ्यांशी संबंध असतो, मग त्याच्यामुळे ते सगळं चालतं. हे सगळं तुम्हाला एकंदर अपेक्षित काय यश होतं, म्हणजे काय वाटलं? म्हणजे आता ठीक आहे 2 आलेत आणि जिल्हा परिषद 2, पंचायत समितीला 2, एकंदर एक अंदाज काय होता तुमचा? आमचं साधारणतः एक 3 ते 4 सीट्स जिल्हा परिषदेच्या येथील, त्या 2च आल्या. एक काठावरती गेली. अरुणरावांच्या तिथं प्रचंड मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर झाला, कारण प्रशांत आभंगे हे तुम्ही पाहिलेलं आहे, थोडक्या मतांनी जिल्हा परिषदला गेले. आणि पंचायत समितीचे उमेदवार देखील राजू घोडे वरून चांगल्या प्रकारचं त्यांनी लीड घेतलं होतं, पण नंतर काही गावांमध्ये 2-3 गावांमध्ये त्यांना मोठा फटका बसला. तशाच प्रकारे रोहिणीताई वाळून यांचं देखील काठावरती त्या ठिकाणी झालेला पराभव आहे. नाहीतर आम्ही सांगितलं होतं की पंचायत समिती आमच्या ताब्यामध्ये निश्चित येईल, असा आम्हाला विश्वास होता. विधानसभा आता तुम्ही लढवली आणि आता जिल्हा परिषद, पंचायत समिती, याच्यामध्ये काय तफावत वाटते तुम्हाला? नाही, ज्यावेळी की विधानसभा लढवत असताना आणि आता जिल्हा परिषद पंचायत समिती लढवत असताना, काही समजा मी उमेदवार होतो, लोकांपर्यंत पोहोचलेलो होतो अनेक वर्षात. आता आमच्याकडं काही गणामध्ये उमेदवार देण्यापासून सुरुवात आम्हाला करावं लागली, ज्यांची तयारी नव्हती काही लोकांची, त्यांना आम्हाला. आणि वेगवेगळ्या पक्षाला एकत्र येत असताना हे चिन्ह घ्यायचं का ते चिन्ह घ्यायचं, हा पण त्याच्यामध्ये फरक आहे. वेगवेगळी चिन्ह आल्यानंतर समोरच्या बाजूला एकच चिन्ह होतं, हा देखील त्याच्यामध्ये फरक पडलेला आहे. बाकी काय दुसरं काय नाही. उमेदवारी उशीर समजा जाहीर करण्यामध्ये काही त्याच्यामुळे काही तोटा झाला असं वाटतंय का? काही उमेदवार पोहोचले नाही मतदारांपर्यंत? नाही ना, आता जे उमेदवारांनी निवडणूक लढवली त्यांना आपल्याला निवडणूक लढवायची हा कधी त्यांनी विचार केलेला नव्हता. आणि मग आपल्याला उमेदवार देत असताना सारासार विचार करून आम्ही काही उमेदवारांना उमेदवारी दिल्या. परंतु पहिल्यापासून आता त्यांचं रिपिटेशन आहे. या संस्थेत आहे, त्या संस्थेत आहे, परत इकडे पण आहे ना, त्याच्या कुटुंबातला आहे. त्यामुळे तेच नवीन चेहरे लोकांना तेच ते चेहरे परत आता रिपीट केलेले आहेत. घराणेशाहीचा मुद्दा घेऊन पारगरवाडीकरांमध्ये प्रचार केला होता, त्याचा फायदा झाला वाटतो का नाही? काय घराणेशाहीचा जो आरोप करत किंवा तो मुद्दा घेऊन प्रचारामध्ये आपल्या मार्फत तुम्ही उतरले होते, तो मुद्दा लोकांपर्यंत पोहोचला नाही? नाही, लोकांपर्यंत जेवढं आम्ही सांगितलं ते गेलेलं आहे. तर तिथं एक पंचायत समितीचे उमेदवार पारगावमध्ये आमचे विजय झालेले आहेत, चांगल्या मताधिक्याने सरपंच तिथं निवडून आलेत.
दुसऱ्या कमी मताधिक्याने गेले. अरुणरावांचा निर्णय फार शेवटच्या टप्प्यात झाला. त्यामुळं त्यांनी जी तिथं मांडलं की यांनी हे पार्टी सोडली त्या पार्टी, परंतु यांना कार्यकर्त्याला उमेदवारी देणं अपेक्षित होतं, परंतु कुटुंबातल्याच माणसाला पुन्हा त्या ठिकाणी उमेदवारी त्यांनी दिली.